नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? विसरला नाहीत ना? निरोगी आयुष्याचा मंत्र हास्ययोग तंत्र. मागच्या एपिसोडमध्ये आपण हास्ययोगाचे काही प्रकार बघितले. तसेच ह्या एपिसोडमध्ये काही प्रकार आपण बघणार आहोत. तुम्ही मागील एपिसोड जर बघितला नसेल तर त्याची लिंक वरती दिलेली आहे, तिथे क्लिक करा आणि मग तो तुम्ही बघू शकता. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळूया. पूर्वी घरातनं ताकाचा मेढका बांधलेला असायचा, त्याला दोरी लावलेली असायची आणि आपले पूर्वज दोन्ही हाताने ताक करायचे की जेणेकरून त्यांना हाताला व्यायाम मिळायचा, खांद्याला मिळायचा, कमरेला मिळायचा. हास्ययोग प्रकारात हेच ताक आपण केलं तर आपल्यालाही ह्या व्यायामाचे फायदे मिळणार आहेत. तर चला तर आपण बघूया ह्याचं प्रात्यक्षिक. चला वळूया पुढच्या प्रकाराकडे. ते म्हणजे स्विंग करणे. स्विंग म्हणजेच झोपाळा. हातात हात गुंतवून एकत्र पुढे जायचं, तेच हात वरती न्यायचे, आकाशाकडे बघून हसायचं आहे मोठमोठ्यांदा की जेणेकरून आपल्या चेहऱ्याला व्यायाम मिळतो, आपल्या मानेला व्यायाम मिळतो. त्याच स्पीडने आपण ते हात खाली आणून तेवढंच मागे यायचं आहे. त्यामुळे आपल्या हाताला, पायाला आणि आपल्या पूर्ण शरीराला त्याचा व्यायाम मिळतो. तर त्याचं प्रात्यक्षिक बघूया. स्विंग. चला वळूया पुढच्या प्रकाराकडे. ते म्हणजे हनुमान हसी. हनुमान हसी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती हनुमानाची मूर्ती. तो कसा गाल फुगवून असतो, तसेच आपल्यालाही असे गाल फुगवायचे आहेत की जेणेकरून आपल्या गालाच्या नसा ह्या ताणल्या जातील. परत गाल जाग्यावर आले की त्या आकुंचन पावतील आणि तिथे ब्लड फ्लो वेगाने व्हायला लागतो आणि त्यामुळे आपला चेहरासुद्धा टवटवीत दिसायला लागतो. चला तर आपण बघूया हनुमान हसी. बाल हनुमान.
पुढील प्रकार आहे पतंग उडवणे. पतंग उडवणे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात ती लहान मुलं. पण हास्य योगा प्रकारमध्ये आपणही तेवढंच लहान व्हायचं आहे, आपल्यातलं बाल्य बाहेर काढायचं आहे आणि आपणही मनमुराद पतंग उडवायचा आहे की जेणेकरून आपल्या शरीराला, आपल्या मानेला, आपल्या हाताला आणि सगळ्यात म्हणजे आपल्या रिस्टला, आपल्या मनगटाला व्यायाम होतो. तर आता हे पतंग उडवायचं म्हणजे नक्की काय त्याचं आपण प्रात्यक्षिक बघूया. पुढील प्रकार असणार आहे सायकलिंग. सायकलिंगचे फायदे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत की सायकलिंग, रस्त्यावर सायकलिंग केल्याने आपले स्नायू, हाताचे स्नायू, पायाचे स्नायू हे बळकट होतात. पण हास्य योगामध्ये आपण अशीच सायकल आपल्या डोळ्यासमोर आणून आपण सायकलिंग करणार आहोत की जेणेकरून आपल्याला पोटाचासुद्धा व्यायाम होतो. त्यामुळे सायकलिंग करताना नक्कीच आपण हात स्ट्रेट ठेवणार आहोत, गुडघे आपले पोटापर्यंत आणणार आहोत, ते खाली नेणार आहोत आणि तसंच आपल्याला राऊंड मारायचं आहे की ह्या व्यायामाने खरोखरच आपल्या अख्ख्या शरीराला फायदा होतो. तर आपण आता वळूया सायकलिंगकडे. पुढील प्रकार असणार आहे पार्टनरला हसवणे. आता पार्टनरला हसवायचं म्हणजे काय करायचं? तुम्ही कुठलीही कृती करा, तुम्ही वाकुल्या दाखवा, तुम्ही डोळे तिरळे करा, तुम्ही कुणाचंही रूप डोळ्यासमोर आणून की जेणेकरून समोरचा पार्टनर हा खळखळून हसला पाहिजे आणि तो ज्या वेळेला हसवतो तेव्हा त्या पार्टनरने सुद्धा आपल्याला तितकंच हसवून जेरी सांडलं पाहिजे की हसून आपली दमछाक होते, आपल्या पोटात दुखायला लागतं, कधीकधी आपले गाल दुखायला लागते. म्हणजेच काय तर आपल्या अख्ख्या शरीराला त्याचा व्यायाम मिळतो. चला तर आपण बघूया त्याचं प्रात्यक्षिक. आज आपण अशा व्यक्तीस भेटणार आहोत ज्याने हास्य योगा सुरू करण्यास मला प्रोत्साहन दिले. वयाच्या 45व्या वर्षी स्विमिंग शिकून 2 वर्षात त्यांनी 2 सिल्वर मेडल्स मिळवली आणि जवळजवळ 100 जणांना प्रशिक्षणही दिले. वयाच्या 58व्या वर्षी सायकलिंग सुरू करून 65 वर्षापर्यंत त्यांनी जवळजवळ 2000 किलोमीटर अंतर पार केले आणि आजही ह्या वयात त्यांचे शिलेदारांबरोबर त्यांचे सायकलिंग सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भरवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये म्हणजे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, मैदानी स्पर्धा, मॅरेथॉन, मंगळागौर अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी बक्षिसेही मिळवलेली आहेत. हास्य योगामध्ये त्यांनी नवनवीन प्रकार दाखवून आम्हाला प्रोत्साहित केलेले आहे आणि त्यांचे हे क्रिएटिव्हिटी त्यांची ही सुरूच आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हास्याचे अनुभव, परिणाम आणि फायदे. चला तर भेटूया आपण सौ प्रज्ञा मोने यांना. नमस्कार, मी प्रज्ञा मोने चिपळूण. 2019 साली जेव्हा कल्पनाने चिपळूणमध्ये हास्य क्लब सुरू केला त्यावेळी आम्हाला ते सर्व नवीनच होते. बाहेर शहरात कधीतरी बघितलेला होता, पण आपल्या इथे पहिल्यांदाच हा सुरू झाला तेव्हा आम्हाला ते वेगवेगळे हास्यप्रकार करताना लाज वाटायची आणि हसायलाही यायचे.
जाणारे येणारे बघून हसतायत म्हटल्यानंतर आम्हाला जरा मग त्याच्यात मजा वाटायला लागली. हास्याचे वेगवेगळे प्रकार करताना आपल्या पूर्ण चेहऱ्याला व्यायाम होतो. जो इतर सगळे व्यायाम प्रकार करताना चेहऱ्याला व्यायाम होत नाही, अप्पर बॉडीला होतो, लोअर बॉडीला होतो, पण चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम फक्त हास्ययोगातच होतं. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना, हास्याचे प्रकार करताना चेहरा ताणला जातो, कधी आक्रसला जातो, कधी फुगवला जातो, कधी चेहऱ्याचे डोळे मोठे केले जातात. अशा प्रकारे सर्व चेहऱ्याचे स्नायू त्यामध्ये एक व्यायाम होत असल्यामुळे रक्ताभिसरण चेहऱ्याला छान होतं आणि ग्लो येतो चांगला. तर हास्य क्लबमध्ये आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येतो. ग्रुप ॲक्टिव्हिटी असल्यामुळे बॉन्डिंग एकमेकांमध्ये वाढतं, मैत्री वाढते, जिव्हाळा वाढतो. आणि ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये ग्रुपमध्ये कसे राहावे, कसे वागावे हे पण यामध्ये एक प्रकारे प्रशिक्षण मिळते. हास्य क्लबमध्ये आपण सकाळचा हे व्यायाम प्रकार करताना कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतो आणि प्राणवायू आत घेत असतो. त्यामुळे दिवसभर आपल्याला भरपूर एनर्जेटिक वाटते, आपण ताजेतवाने राहतो. हास्य क्लबला जायला लागल्यापासून मी दिवसभर एकदम खुश असते आणि एनर्जेटिक असते. तेव्हा तुम्ही तुमच्या शहरात हास्य क्लब सुरू करा, स्वतः हसवा आणि दुसऱ्यांनाही हसवा आणि निरोगी राहा. कसे वाटले हे आमचे हास्य प्रकार? आहेत ना फायदेशीर? आता असेच आणखी काही प्रकार आपण पाहणार आहोत पुढील भागात. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विसरू नका, निरोगी आयुष्याचा मंत्र हास्ययोग तंत्र.